संगमनेर तालुक्यातील वडगाव-पान हे गाव 1 महिना होऊन गेला आहे. मात्र ॲसिड हल्ला जो प्रकरण झालं 13 वर्षीय मुलीवरती याच गावामध्ये ॲसिड फेकलं होतं आणि ज्या युवकाने जे ॲसिड फेकलं होतं त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही आहे. आणि आता दुसरी घटना की याच गावामधील जो गडगे महाराज आहे, भोंदू महाराज, यालाही अटक झाली आहे, त्यालाही शिक्षा झाली. परंतु या 2 घटनांमध्ये वडगाव-पान गावचं नाव कुठंतरी बदनाम होताना दिसतं आहे. आपण आत्ता स्थानिक नागरिक आहे वडगाव-पानचे, त्यांना विचारणार आहोत. तर वडगाव-पानमध्ये 1 महिना झाला आहे ॲसिड हल्ला झाला होता, त्याचा आरोपीचा शोध लागला नाही अद्यापर्यंत. काय वडगाव-पान हे म्हणजे ऐतिहासिक परंपरा असलेलं गाव आहे. इथं पूर्वी सर्कस वगैरे असं नावाजलेलं गाव होतं, पानमळे होते. आता या गावाची दुसरी ओळख होत चालली. म्हणजे ते ऐतिहासिक सोडून हे ॲसिड हल्ल्याचा तपास नाही लागला. परत आत्ता हे दुसरं दत्तधाम सरकारचं हे चालू आहे, त्याच्यामुळं गावाचं थोडं जरा नाव हे झाल्यासारखं वाटतं. गावाचं नाव बदनाम होतं आहे कुठंतरी. आणि त्यामध्ये समजा तो महाराज उद्या त्याला जामीन मिळाला, सोडून आला, पुन्हा त्यांनी दत्तधाम सरकार चालू केलं, तर गावकऱ्यांची काय भूमिका असेल? आता प्रशासन काय भूमिका घेईल त्याच्यावर गावकऱ्यांचं काय, प्रशासनावर सगळं अवलंबून राहील. तुम्हाला काय न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यानंतरच आम्हाला काही बोलता येत नाही. न्यायव्यवस्थेत जर योग्य असेल तर योग्य ठरवता येईल, अयोग्य असेल तर अयोग्य ठरवता येईल. आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही इतर नेहमी अंधश्रद्धा वगैरे याला काही थारा देणार नाहीत. परंतु न्यायव्यवस्थेने जर चांगल्या प्रकारे जर ऑपरेट केलं तर आम्हाला पुढे काय पावलं उचलते, कारण न्यायालयाचा अपमान आम्ही करू शकत नाही. सपोज आता उद्या तोच महाराज नाही दुसराही महाराज गावात येऊ शकतो, तो आपलं प्रस्थान मांडू शकतो, अशा भोंदू बाबांना आपण नाही, लवकरच आता आम्ही येणाऱ्या काही कालखंडामध्ये ग्रामसभा घेणार आहोत आणि जे असे काही कलुषित घडणाऱ्या घटना आहे ह्याच्याबाबत आम्ही एक नवीन ठराव करणार आहोत. आणि त्या ठरावामध्ये असं स्पष्ट करणार आहोत की अंधश्रद्धा वगैरे याला थारा देणाऱ्या काही गोष्टी गावात जर घडत असेल तर त्याचा पायबंद म्हणून आम्ही ज्यावेळेस पुढे काही व्हेरीफाय वगैरे युवक वगैरे यांचं एक हे करणार आहोत, गट तयार करणार आहोत आणि तिथं जाऊन प्रत्यक्ष चौकशी करून जर योग्य असेल तर योग्य, अयोग्य असेल तर अयोग्य, अशा गोष्टी आम्ही हे करणार आहोत. परंतु अंधश्रद्धेला आमच्या गावात कोणत्याही प्रकारे थारा राहणार नाही. कारण आज मी तिला मला आठवतं आहे 27 मार्च म्हणजे मागच्या 27 मार्चला त्या मुलीवर ॲसिड अटॅक झाला. ती वड्याच्या परिसरात, तिथूनच 500 मीटरच्या अंतरावरती दत्तधाम सरकार आहे. आता एका सिरियल या घटना घडल्या. परंतु असं वास्तविक पाहता आशिया खंडातली पहिली सर्कस या वडगाव-पानमध्ये झाली. नावलौकिक मिळाला. पानमळे आहे त्याचासुद्धा नावलौकिक. परंतु या 2 घटनेमुळं वडगावचं नाव निश्चितच मलिन झालेलं आहे. आणि या मलिन घडणाऱ्या घटनेमुळंच त्याचबरोबर या ॲसिड अटॅकचा आजही कोणत्याही प्रकारे शोध लागला नाही. ही फार मोठी खेदाची बाब आहे. आणि त्यातल्या तर अशी एक घटना घडली जेणेकरून गावाची बदनामी होत आहे. तरी न्यायव्यवस्थेला सुद्धा एक माझा विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीच्या सत्यतेपर्यंत पोहोचवून जो योग्य आहे तो न्याय गावाला सुद्धा मिळवून द्यावा, कारण गावाची प्रतिमा मलिन होत आहे. धन्यवाद. एकीकडं जर पाहिलं तर ह्या गावाला ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे आणि दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. पण आता जसं यांनी सांगितलं की त्याच रस्त्यावरून महाराजांचा मठ जो आहे तो 500 मीटरवर अंतरावरती आहे. मग कोणी त्याचे भाविक जे येतात त्या रस्त्यावरून ये जा करतात, ते असे काही कदाचित पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे चांगलं बारकाईने पाहिलं पाहिजे आणि बाबाची देखील चौकशी झाली पाहिजे. भोंदू बाबाचा सुद्धा काही याच्यात हस्तक्षेप आहे की नाही प्रशासनाने चेक केलं पाहिजे. त्याच रस्त्याने बघा त्या रस्त्याने येताना कुठेही कॅमेरे नाही, कुठल्याही परिस्थितीचं काही हे नाही आहे. सगळे तिकडे जाताना रस्ते सगळे पाऊल वाटाचेच रस्ते आहेत. प्रशासनाने सखोल चौकशी केली पाहिजे या गोष्टीची. नक्कीच प्रशासनाने सखोल चौकशी केली पाहिजे. आणि ऐतिहासिक लाभलेलं आहे या वारसा आहे या गावाला. तुम्ही म्हणतात की पानमळे आहेत किंवा पहिलं या ठिकाणी सर्कस लाभली, तर त्याचा जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याने कुठं असं वाटतं त्या रस्त्याने काही असा अनुचित प्रकार. आता त्याचं शंका नेमकं कारण आतून जवळजवळ 1-1.5 महिना झाला, तर 1-1.5 महिन्यापासून तपासच लागलेला नाही. त्याच्यामुळे लोकांना शंका असं होऊ शकतं का काय तिकडचं बाहेरचं कोणी व्यक्ती आहे का काय. प्रशासनाने जवळजवळ इथं 1-1.5 महिन्यापासून ठाण मांडून होते,
तरीसुद्धा त्यांना काही कोणतेच सुगावा लागलेला नाही. तर काय मागणी कराल तुम्ही तसं? प्रशासन मागणी का त्या ॲसिड हल्ल्याचा योग्य प्रकारे तपास लागला पाहिजे, तपासलं पाहिजे का तिकडचा कोणी बाहेरचा व्यक्ती त्या ये जा करीत होता त्याच्यापैकी कोणी आहे का काय असं. नक्की भोंदू बाबा जो आहे राजेंद्र गडगे याच्या मठाकडे जाणारा रस्ताही ज्या मुलीवरती 13 वर्षीय मुलीवरती ॲसिड हल्ला झाला तोच रस्ता आहे आणि भक्तांची तिथून ये जा होती आणि त्या भक्तांपैकी तो जो आहे ॲसिड फेकणारा कार्यकर्ता तो असू शकतो अशी शंका जी आहे ती गावकऱ्यांनी उपस्थित केली आहे. LS मराठीसाठी सचिनसह अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.